दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचा धक्कादायक पराभव। भाजपचे परवेश वर्मा ठरले जायंट किलर। सक्षम विरोधी पक्षाची भूमिका निभावणार केजरीवालांची प्रतिक्रिया। दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचाही पराभव। मुख्यमंत्री आतिशी मात्र विजयी। आपचे अनेक दिग्गज पराभवाच्या छायेत। दिल्लीतील आम आदमी पक्षाचा गड कोसळला। आतापर्यंतच्या कलानुसार 25 पेक्षा कमी जागा। गेल्या वेळच्या तुलनेमध्ये 40 जागा घटल्या। केजरीवालांचे विचार आणि चारित्र्य शुद्ध नसल्यानं पराभव। दिल्लीच्या निकालाबाबत बोलताना अण्णा हजारे भाऊक। दारूच्या धोरणामुळे केजरीवाल बदनाम झाल्याचं मत। दिल्लीमध्ये भाजपची मुसंडी। भाजपला स्पष्ट बहुमत। तब्बल 27 वर्षांनंतर सत्ता स्थापनेची संधी। विकास आणि सुशासनाचा विजय। पंतप्रधान मोदींनी मानले दिल्लीकरांचे आभार। आज संध्याकाळी साधणार कार्यकर्त्यांसोबत संवाद। भाजपकडून दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी हालचाली सुरू। परवेश वर्मा, बांसुरी स्वराज आणि स्मृती इराणी रिंगणात। महाराष्ट्रानंतर दिल्लीकरांनीही मोदींच्या नेतृत्वावरती पूर्ण विश्वास दाखवला। एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। असत्याचा पराभव आणि सत्याचा विजय झाल्याचं मत। काँग्रेसला दिल्लीकरांनी पुन्हा नाकारलं। काँग्रेसच्या खात्यामध्ये एकही जागा नाही। दिल्लीकरांना आपलंसं करण्यात काँग्रेस नेतृत्वाला अपयश। दिल्लीच्या निकालात महाराष्ट्र आणि हरियाणा पॅटर्न दिसत असल्याचा संजय राऊतांना संशय। तर एकमेकांमध्येच अजून लढा। जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या इंडिया आघाडीला कानपिचक्या। राजन साळवी यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरू असताना किरण सामंत यांचं मोठं वक्तव्य। आपल्याला आणि उदय सामंत यांना विश्वासात घेऊनच शिंदे निर्णय घेणार, सामंत यांचा दावा। 2019 मध्ये निवडणुकीच्या आधीच उद्धव ठाकरेंनी शरद पवारांशी हात मिळवणी केली होती। देवेंद्र फडणवीस यांचा आरोप। आपले फोनही उचलण्याचं ठाकरेंनी बंद केलं होतं, फडणवीसांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।